नमस्कार, आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज नेटवर्क, निर्भीड आवाज, निर्भय पत्रकारिता. मी अमरदीप दगडे, मुख्य संपादक, आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. नमस्कार. बिलोली व नायगाव तालुक्यातील दिव्यांग बंधू भगिनींच्या हक्कासाठी एकवटली प्रहार जनशक्ती. होय, आज आपण पाहणार आहोत एक विशेष रिपोर्टिंग. दिव्यांग प्रमाणपत्र व युनिक आयडी मिळवण्याकरता 1 वर्षापासून सर्व प्रकारच्या तपासण्या करूनही आपल्या हक्काचे दिव्यांग प्रमाणपत्र व त्याबाबतीचे युनिक आयडी देण्यात आलेले नाहीत. यापूर्वी दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप झालेले असतील तेही ते जेवढ्या प्रमाणात दिव्यांगत्व आहेत त्याच्यापेक्षा अतिशय कमी टक्केवारी त्या प्रमाणपत्रावर टाकण्यात आलेली आहे. या सर्व प्रकरणाबद्दल नायगाव आणि बिलोली तालुक्यातील दिव्यांग बंधू भगिनींनी वार्ता फोडली. ती म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे बिलोली तालुका अध्यक्ष शंकरभाऊ आचेवाड व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे नायगाव तालुका अध्यक्ष साईनाथ बोईनवाड यांच्याकडे. पाहुयात या बाबतीत या दोन्ही प्रहारच्या नेत्यांनी काल नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरामध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह व नायगाव व बिलोली तालुक्यातील दिव्यांग बंधू भगिनींसही त्यांच्या प्रश्नासाठी वाचा फोडला व तीव्र आंदोलन घडून आणले. पाहुयात या बाबतीचं एक फुटेज. सर्वप्रथम भारत मातेला वंदन करतो. आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार आज नायगाव रुग्णालय इथे आपण मोर्चा घेऊन आलो. मोर्चा घेऊन याचं कारण आहे मित्रांनो, आज या झोपलेल्या प्रशासनाला, झोपलेल्या डॉक्टरला, झोपलेल्या या नर्सला आज जागा करण्यासाठी आपण. खरं तर आपले दिव्यांग बांधव ते प्रमाणपत्र चेकअप करून त्यांना 1-1 वर्ष प्रमाणपत्र भेटत नाही. यांना खरं तर लाज वाटले पाहिजे. प्रमाणपत्र तर सोडा, त्यांचं प्रमाणपत्र इश्यू पण होत नाही. जो रिअल दिव्यांग आहे त्याला 10%, 15%, 16%, 17% भेटतं. आणि जो दिव्यांग नाहीये, जो खुर्ची घालून यांना पैसे देतो त्याला 50% ते 60% भेटतं. यांना पाहिजे. आज लाज वाटली पाहिजे. माझा दिव्यांग बांधव यांच्या दाराला येतो, त्यांना कळत नाही. हे शासकीय नोकरदार आहे, आमचे नोकर आहेत, हे आमचे मालक नाहीत. टक्केवारी भेटत नाही. तपासणी करून 1-1 वर्ष प्रमाणपत्र भेटत नाही आणि प्रमाणपत्र इश्यू केलं तर ते 1 वर्षाचं, 2 वर्षाचं, 5 वर्षाचं करत आहेत. तर आम्हाला 5 वर्षाचं न करता त्यांना परमनंट इश्यू प्रमाणपत्र केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तपासणी झाल्या 8 दिवसाच्या आतमध्ये प्रमाणपत्र इश्यू झालं पाहिजे. असं होत नाही. म्हणून आम्ही 1-1 वर्ष आमचे फाईल दिव्यांग बांधवाचे पेंडिंग पडलेले आहेत. आमचा 1-1 वर्ष दिव्यांग बांधव याच्या कार्यालयामध्ये फिरतो. यांना लाजा वाटले पाहिजेत. हे आमच्या दिव्यांग बांधवांना. नायगाव ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी संबंध गेल्या 1 वर्षापासून माझ्या दिव्यांग निराधार बांधवांचे जवळपास दिव्यांगत्व प्रमाणपत्र 1 वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे आमच्या प्रहार संघटनेच्या वतीने, प्रहार पक्षाच्या वतीने आम्ही संबंधित प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे की आमच्या दिव्यांग बांधवांचे 1 वर्षाचे आणि 5 वर्षाचे हे जास्त काळ रद्द करून कायमस्वरूपी प्रमाणपत्र इश्यू करावे. किमान 200 प्रमाणपत्र हे गेल्या 1 वर्षापासून प्रलंबित होते. आपण पाहिलात की दिव्यांगाच्या आयुष्यामध्ये त्यांचे प्रमाणपत्र किंवा त्यांचा युनिक आयडी आणि त्यावरती लिहिलेली त्यांची अपंगत्वाची किंवा दिव्यांगत्वाची टक्केवारी हे अतिशय महत्वाची भूमिका बजावत असते. ती म्हणजे कुठला एसटीचा प्रवास असेल, रेल्वे प्रवासातील सवलत असेल किंवा कुठल्याही शासकीय योजनेतील त्यांना मिळणाऱ्या सवलती असतील किंवा कुठल्याही शासकीय नोकरीमध्ये त्यांना मिळणारे आरक्षण असेल, हे त्यांच्या प्रमाणपत्रावर त्यांच्या दिव्यांगत्वाची जेवढी टक्केवारी लिहिली आहे याचा त्याच्यावर बराच परिणाम पडत असतो. तुम्ही एखाद्याला द्या, कारभार चालू आहे, चालू आहे, त्याला पैसे देते, त्याला प्रमाणपत्र भेटतंय. जे दिव्यांग, खराब दिव्यांग आपल्याला तुम्ही भेटत नाही. टक्केवारी द्यायची कशाला? मित्र हो, कालचे हे आंदोलन एवढे उग्र व तीव्र होते की ग्रामीण रुग्णालय नायगावच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अपर्णा पोपलवाड यांनी या आंदोलकांना व दिव्यांग बंधू भगिनींना आपल्या कार्यालयाच्या बाहेर येऊन समजावण्याचा प्रयत्न केला की सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली जाईल व त्यांना न्याय दिला जाईल. परंतु त्यांच्या या तोंडी आश्वासनावर
दिव्यांग बंधू भगिनींचे व प्रहारच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही. शेवटी आंदोलकांच्या मागणीवरून त्यांनी या आंदोलकांना व जिल्हा कार्याध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांना एक लिखित पत्र लिहून आश्वासन दिले की नायगाव येथे आज तपासणी झालेल्या पूर्ण दिव्यांग बंधू भगिनींना पुढील 15 दिवसाच्या आत त्यांच्या दिव्यांगाचे प्रमाणपत्र व UIDचे वाटप केले जाईल व ज्या कोणत्या दिव्यांग बंधू भगिनींच्या टक्केवारीमध्ये अडथळे आहेत किंवा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या दिव्यांग बंधू भगिनींची पुन्हा एकदा तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून त्यांच्या दिव्यांगत्वाची टक्केवारी सुधारित करून देण्याचे लेखी आश्वासन त्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन काहीसे शांत झाल्याचे आपणास पाहायला मिळाले. या सर्व बाबीवर शेवटी आपणास एवढेच म्हणावेसे वाटते की शासन आज समाजातील विविध घटकांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात करोडो रुपये खर्च करून विविध योजना राबवत असताना आपल्या दिव्यांग बंधू भगिनींना मात्र आपल्या हक्काचे प्रमाणपत्र व सुखसुविधा मिळवण्यासाठी बाहेर येऊन रस्त्यावरती तीव्र आंदोलन घडून आणावे लागत आहे. ही आजच्या काळासाठी एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. अशाच ताज्या रिपोर्टिंगसाठी पाहत राहा लोकसंवाद न्यूज नेटवर्क. धन्यवाद.